चौक्या हे कुणा पाळीव कुत्र्याचे किंवा चौकात उभ्या राहणाऱ्या पोलीस हवालदाराचे अथवा पाळीव बोक्याचे नाव नसून एका व्यक्तीचे फारच प्रसिद्ध असे नाव आहे. खरं म्हणजे ही व्यक्ती मला आयुष्यात सर्वप्रथम कधी भेटली हे नक्की आठवत नाही. तो बहुतेक मला मॅथ्सच्या प्रो रायरीकरांच्या लेक्चरला दिसला असावा. तेव्हा मी त्याला लांबूनच पाहिलं होतं. मला चुकूनही वाटलं नव्हतं की ही व्यक्ती त्याच्या वाणीने आणि त्याच्या कर्माने एवढी प्रसिद्धीस पावेल. पाहता क्षणी त्याच्या कपाळाकडे नजर न गेली तर नवल. उजव्या हाताचा अख्खा पंजा मावेल आणि वर डाव्या हाताची 2 बोटे एवढा कपाळाचा विस्तीर्ण पसारा असलेला चौक्या. वास्तविक बाजीप्रभूंसारखेच देशपांडे आडनाव लावणारा हा माणूस. साहजिकच त्याचा दांडपट्टा किंवा तलवार यांच्याशी कधीच संबंध आला नव्हता. पण नंतर मला समजले की हा संघाचा कार्यकर्ता आहे. केवळ हा संघाचा कार्यकर्ता नसून अनेकविध गुणांचा हा सामुदायिक मेळावा आहे हेही लक्षात आलं. देहबोली तशी ठेंगूच, जवळजवळ 5 फुटाला 2 बोटं कमी. पटाशीच्या दातांना पडलेली खिंडारे हवेला मोफत ये-जा करण्यास परवानगी देतात. त्यामुळे बोलताना हवेची सखी थुंकी देखील आवागमन करते. याचा गैरफायदा आम्ही घेत त्याला सहित शब्द म्हणायला लावतो आणि सक्सेसिव्ह, सेन्सिटिव्ह, स्टॅटिस्टिक्स यांसारख्या शब्दांच्या उच्चारात त्याची फजिती बघतो. वास्तविक कुठलाही हेअरस्टाईल करणारा हा माणूस नाही, पण आपल्या पोशाखाबाबत हा मला खूपच जागरूक वाटला. अंगावर टी-शर्ट, त्यावर फॉर्मल शर्ट आणि त्यावर एक नेहमीचे जर्किन. ते लास्ट टाइम कधी धुतले याबाबत तोही साशंक होता. असा उन्हाळ्यातही पोशाख करणारा माणूस म्हणजे चौक्याच. कदाचित त्याला कपडे चोरीला जाण्याची भीती वाटत असावी म्हणून एवढा कपड्यांचा व्याप. एवढेच नव्हे तर मे महिन्याच्या दुपारी अशा पोशाखात उत्साहाने बास्केटबॉल खेळणारी व्यक्ती म्हणजे चौक्याच. मिशीची बारीक रेघ ठेवणारा हा इ.स. 1930 मधला कोणी साऊथ इंडियन हिरो वाटतो. बटबटेट डोळे, जाड भुवया आणि त्यावर मायनस नंबर असलेला जाड भिंगाचा चष्मा चेहऱ्याची शोभा वाढवतो. हा बहुतेक 7वी-8वी पासूनच दाढी करत असला पाहिजे. त्याच्या शर्टच्या बटनातून केस जेव्हा बाहेर डोकावतात तेव्हा हा कुठे कुठे दाढी करतो याचा खुलासाही पटकन होतो. चौक्या सर्वप्रथम प्रकाशझोतात आला ते त्याच्या व्यक्तिसुलभ, पराक्रमास पात्र आणि यथायोग्य निंदेच्या कर्मामुळे. ही व्यक्ती चक्क घरातून पळून गेली होती. हरवलेल्या व्यक्तींबद्दल जेव्हा रेडिओवर सांगत होते तेव्हा चटकन ध्यानात आलं. वर्णनच तसं होतं. जवळजवळ आठवड्याने महाराज कॉलेजात हजर. त्याला बऱ्याच जणांनी खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याच्या पळपुटेपणाला संघाच्या कामगिरीचे नाव दिले होतं. मी घरच्यांना न सांगून गेलो होतो कारण ते संघाचं गुप्त काम होतं. चौक्या. सकाळी 9च्या लोकलने कॉलेजला जाणारा आणि रात्री 9च्या लोकलने घरी येणारा माणूस म्हणजे देखील चौक्या. तो इतक्या वेळ कॉलेजमध्ये काय करतो हे ऐकणं खूप इंटरेस्टिंग आहे. साहित्य आणि कला यांत रस असलेला हा मुलगा, त्यामुळे कॉलेजच्या कला मंडळात त्याचा शिरकाव अटळ होता. हा कविता करतो हे मला आत्ता परवाच कळलं, पण तिथे देखील या माणसाची हटाईच झाली. त्याच्या महाभयंकर, महाप्रासंगिक आणि हृदयाच्या नाजूक भावनेस करकचून चावा घेणाऱ्या कवितांचा संग्रह मी काही सेकंदच पाहिला. तो त्याच्याच हस्ताक्षरामुळे त्याच्याच थट्टेचा विषय बनला होता. एका मित्रानं तर त्याच्या मनमुराद, नाजूक भावनांवर घाला घालणाऱ्या कवितेचं विडंबन केलं. मनातून विरोध तिच्या गळून पडला. या वाक्यात काही सुस्पष्ट, सुबक आणि सुदृढ बदल करून आम्हाला मनसोक्त हसवले. तात्पर्य, त्याच्या मिळमिळीत कवितांना आम्ही विनोदाची खमंग फोडणी दिली होती. ही पिंपरी ज्या मराठमोळ्या व्यक्तींमुळे प्रसिद्ध झाली असेल त्यांमध्ये चौक्याचे नाव आदराने घेतले पाहिजे, कारण त्यांच्या एरियातल्या पोरांच्या म्हणजे त्याच्या मित्रांच्या माना उंचावणारं विधान या व्यक्तीनं केलं होतं. आणि चौक्या हे नाव पडण्यास ते मूलभूत कारण देखील होतं. त्याचं म्हणणं असं होतं की अमुक वाडीमधली पोरं एवढी डेंजर आहेत की जर भांडणं झाली आणि कोण पळून गेलं तर तो जर अमेरिकेला जरी गेला असेल तरी त्याला शोधून काढतात आणि त्याची धुलाई करतात. अर्थात या विधानाने आम्हाला पोट धरून हसवलं. तेव्हापासून त्याचं चौकट राजा असं नाव सर्वार्थाने रूढ झालं. चौकट राजा उर्फ चौक्या ही पदवी बहाल करण्यात आली. एक नाही असे अनेक किस्से या सत्पुरुषांबद्दल सांगण्यासारखे आहेत. SYला असताना तर याने आय कार्डवर बर्थ डेट मार्च 2004 अशी टाकली होती. असो, आता मी जास्त लिहित नाही कारण ती अमुक वाडीतली पोरं मला शोधत असतील.
तेव्हा इथेच पूर्णविराम. पुष्पहास 23 ऑगस्ट 2005